उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावती मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण गेल्या वेळेला जो विषय घेतला होता की प्रज्ञाशक्ती आणि चित्तशुद्धीतून प्रज्ञाशक्ती कशी जागृत होते त्यावेळेला आपण जे चिंतन केलं होतं त्याचा विषय बराचसा पूर्ण करता आला नाही, वेळेअभावी आणि त्या अंगाने जर आपण आपलं निरीक्षण परीक्षण जर साधक करत असेल तर त्या साधकाला बरेच प्रश्न पडू शकतात। किंबहुना आपल्याकडे देहभाव आहे त्याची जेव्हा प्रखरतेने जाणीव साधकाकडे होते त्याला हे चित्तशुद्धी प्रकरण फार कठीण वाटायला लागतं आणि ही चित्तशुद्धी आपल्याला जमेल का न जमेल आपलं हे कामच नव्हे इथपर्यंत काहींची विचारधारणा होऊ शकते। पण एक लक्षात ठेवायचं चित्तशुद्धी हा जो प्रकार आहे की इथे चित्त म्हणजे जाणीवेचं शुद्धीकरण किंवा जाणीवेची जी चिंतनात्मक अवस्था आहे त्याला चित्त म्हटलं आहे। चित्त असं जेव्हा आपण म्हणतो मन चित्त बुद्धी आणि अहंकार ही चार अंतरेंद्रिय आपल्याकडे आहेत। म्हणजे जाणीव जेव्हा संकल्प विकल्प करतात तेव्हा त्याला मन म्हणतात। म्हणजे आपण जे आता बहिर्मन अंतर्मनाचं मन हा शब्द वापरतो तो भाग वेगळा आहे। इथे अंतरेंद्रिय म्हणजे मन आहे म्हणजेच ह्या जाणीवेच्या ठिकाणी किंवा बहिर्मन अंतर्मनाच्या बहिर्मनाच्या ठिकाणी अंतर्मन म्हणण्यापेक्षा बहिर्मनाच्या ठिकाणी जे संकल्प विकल्प हे करूया की ते करूया असा जो प्रश्न पडत असतो की त्याची जी जाणीवेची ती अवस्था असते कन्फ्युज्ड थोडंसं नक्की कळत नाही त्याला म्हणतात मन।
ज्या वेळेला ह्या जाणीच्या ठिकाणी चिंतन, सद्गुरूंनी सांगितलं त्या गोष्टीचं चिंतन साधक करायला लागतो, तर ते असतं ते चित्त, म्हणजे अंतरेंद्रियाचे चित्त म्हणतो ते हे चित्त. आणि जेव्हा निश्चयात्मक वृत्ती निर्माण, हे असंच करा, निर्णयात्मक वृत्ती किंवा निश्चयात्मक वृत्ती, त्या अंतरेंद्रियाला बुद्धी असं नाव देते. आणि ह्या तिघांची जी बैठक आहे, म्हणजे ह्या तिन्ही मन म्हणजे संकल्प विकल्प करणं, असं करूया की तसं करूया, किंवा कोणतं करणं योग्य अयोग्य ह्याचा विचार करतो, तेव्हा ते चिंतनात्मक अवस्था असते, ते चित्त. आणि शेवटी आपण निर्णय घेतो की असं करूया. ह्या तिघांना जी बैठक आहे किंवा त्याचं अधिष्ठान आहे तो अहंकार आहे. अहंकार म्हणजे देहबुद्धी, म्हणजे देहभावातून सर्वसाधारण माणसाच्या जाणीवेमध्ये किंवा मनामध्ये मनामध्ये म्हणतात, मन परत येतं म्हणून जाणीव म्हणतो आपण, शिकतो की बहिर्मनंतर मन म्हणून असलेल्या मनामध्ये संकल्प विकल्प येत असतात. त्याच्यातून चिंतनात्मक अवस्था त्याची तयार होते आणि चिंतनात्मक अवस्थेतून तो एक निर्णय घेतो. म्हणजे नेहमी आपण कोणतीही गोष्ट करताना ह्या तीन अवस्थेतून आपली अवस्था, या मनाची अवस्था होत असते. पण त्यामुळे ह्या तिघांनाही अधिष्ठान जे आहे किंवा त्या तिघांचं जे आहे ते देहभावाच्या अधिष्ठानावर सगळं चालतं. आणि म्हणून सर्वसाधारण माणसाचं चित्त हे अशुद्ध आहे असं आपण म्हणतो. म्हणजे केवळ अशुद्ध सांगत असताना 10 गोष्टी आपण सांगितल्या होत्या की देहभाव हा पहिला सांगितला, दुसरं त्रिगुण सांगितलंय, सत रज तम त्रिगुण आहेत, आणि षट विकार सांगितलं. गेल्या ह्याच्या दोन सांगताना षट विकारला आपण पंचमहातत्व असा शब्द चुकून वापरला गेला आहे. तर ते पंचमहातत्व असं नव्हे तर ते षट विकार आहेत. असे करून एकूण 10 ज्या गोष्टी आहेत त्या 10 गोष्टी म्हणजे त्याचं चित्त किंवा ही जाणीव अशुद्ध आहे, हा त्याचा अर्थ. म्हणजे इथं अहंकार आहे. अहंकाराच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असतात. म्हणजे सगळ्याला कारण आपल्या ठिकाणी अहंकार आहे. अहंकार म्हणजे सूक्ष्म अहंकार, म्हणजे देह बुद्धी आहे किंवा देह भाव आहे. स्थूल अहंकार म्हटलं तर आपला प्रगटीकरण जे आहे, मग तिथे आपली जी देहबोली, बोलण्याची एक ढब किंवा सगळ्यांकडे पाहण्याची ढब की सगळ्यांशी संवाद साधण्याची ढब, त्याच्या समोरच्याला कमी लेखून बोललं जातं, त्यात असं तो स्थूल अहंकार असतो. सूक्ष्म अहंकाराच्या अधिष्ठान स्थूल अहंकार असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. स्थूल अहंकार हा साधकाने स्वतःचं निरीक्षण परीक्षण करून कमी करायचा असतो. इथे साधकाला प्रथम निरीक्षण परीक्षणातून आपली बोलण्याची टोन कसा आहे, की समोरच्याकडे पाहतो कसे आपण, किंवा समोरच्याशी बोलताना समोरच्याला जर असं कमी लेखून बोललं जातं तर त्याला म्हणतो आपण स्थूल अहंकार. आणि तो साधकाला स्वतःच्या निरीक्षण परीक्षणातून किंवा कोणीतरी जवळच्या माणसाने बदल मार्गदर्शन केलं, कसं कोणी मार्गदर्शन केलं असेल तर त्याच्यातून बदलता येतं. पण बदलता येण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो, परत लक्षात ठेवायचं. आणि सूक्ष्म अहंकार हे सद्गुरूंच्या ज्ञानातून कमी होतो. सद्गुरूंच्या ज्ञानातून म्हणजे सद्गुरू जे ज्ञान देतात की प्रत्येकाकडे देहभाव आहे, म्हणून शिष्याला जे सद्गुरू सांगतात की हा देहभाव म्हणजे मी प्रत्येक वेळा माझं अस्तित्व देहाच्या अपेक्षेत पाहत असतो. प्रत्येकजण मी आणि माझं म्हणत असताना हा देह मी, हा जो भाव आहे किंवा ही जी देहबुद्धी आहे, त्या देहभावातून देहबुद्धीतून सर्व माणसं जीवन जगत असतात आणि त्याला म्हणतात सूक्ष्म अहंकार. हा सूक्ष्म अहंकार सद्गुरू जे ज्ञान देतात त्याच्यातून कमी व्हायचा असतो किंवा तो घालवायचा आहे. हा सूक्ष्म अहंकार घालवण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. म्हणून सद्गुरू जे साधना देतात त्याच्यातून हा सूक्ष्म अहंकार प्रयत्नपूर्वक कमी कमी होत जातो. आणि म्हणून इथे साधकाला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. एका बाजूनी साधना आणि दुसऱ्या बाजूनी आपलंच निरीक्षण परीक्षण करून आपल्या वागण्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अशा वेळेला कोणीतरी आपल्याला जर
मार्गदर्शन केलं की जवळच्या माणसाने जरी सांगितलं बघ तुझं हे बोलणं बरोबर नाही, इथे जर तुझा समोरच्याला दुखावतोयस, तर त्या साधकाने तो अभ्यासाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. तिथे त्याला राग येता कामा नये. कारण तिथे म्हणून इथे सत्साधक असं जेव्हा आपण म्हणतो ना, तो स्वतःला सुधारण्याचा जो प्रयत्न करत असतो किंवा आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, तो सत्साधक असतो. कारण तो सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून इथे चित्तशुद्धीसाठी पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं हाच भाग आहे. तर त्याच अंगाने साधनेच्या अंगाने दोन गोष्टी असतात. साधनेमध्ये स्वरूपी स्वरूपाची व्हावी हा भाव तिथे असतो. स्वरूपी स्वरूपाची व्हावी, दुसरं तिथे कोणी उरत नाही. फक्त ज्ञानमार्ग जो सांगितला जातो सद्गुरूंकडनं, की इथे साधक हा स्वावलंबी असला पाहिजे. स्वावलंबी म्हणजे त्याने कशाचंही अवलंबन न घेता स्वतःच्या ठिकाणी जे अस्तित्व आपलं आहे त्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची आहे. आणि तिथे दुसरा कोणी समोर कशाचाही आधार न घेता तिथे त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं. आता हे होण्यासाठी पुन्हा लक्षात ठेव, स्वरूप म्हणजे काय? मी अमुक देहरूप आहे, देहाच्या रूपाने मी आहे म्हणजे नेमकं काय, त्याचं संपूर्ण आकलन होणं महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा शुद्ध श्रवण घेत राहणं, पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडनं त्या ज्ञानाचं चिंतन करत राहणं. म्हणजे चित्ताला आपण चिंतनाची चित्ताकडे वळतो, म्हणजे ती अवस्थेकडे वळतो. पण त्यामुळे निरीक्षण परीक्षण हे एक चिंतन असतं एका बाजूने. दुसऱ्या बाजूने सद्गुरूंनी जे जे सांगितलं आहे ते करण्याचा प्रयत्न करणं. नुसतं विचाराच्या लेवलला न थांबता लक्षात घ्या, प्रत्यक्ष कृती करता आली पाहिजे. की बस साधनेला असं बसलं पाहिजे, तिथे कसं बसायचं हा सगळा तुझा मार्ग असतो. त्यामुळे साधनेमध्ये तू पण नाही आणि मी पण नाही. ते आपण आता ह्या प्रार्थनेमध्ये म्हणत असतो, मी माझे मावळो तू तुझे उगव होता, पुढे मी तूपणा जगन्नाथा हो एक चित्तत्व. हा जो बोध आहे ते एकच तत्व होऊन राहायचं असतं. तिथे तू पण नाही आणि मी पण नाही. तू आणि मी म्हटलं की तिथे दोन गोष्टी येतात. इथे फक्त चैतन्यच आहे. ह्या चैतन्यच आहे ह्या भावावर दृढ भाव होणं आणि त्या दृढ भावात स्थिर राहणं हे साधनेचं एक उच्च अवस्था आहे. आता ही अवस्था येण्यासाठी साधकाला त्याच्या मनामध्ये असलेल्या, आता इथे पण साधकाला अडीअडचणी कवच्या असतात. खऱ्या अडीअडचणी स्वतःचा अहंकार असतो, ही अडीअडचण असते. कारण त्याच्या मनामध्ये विचार येत असतात, काही घडलेल्या घटना समोर येतात. ह्या बऱ्याच गोष्टी तिथे स्वतःच्याच ठिकाणी अडीअडचणी येतात. किंबहुना हा देहभावाची इतकी सवय लागलेली असते की त्याच्याशिवाय आपलं जीवन आहे हेच समजत नाही. कारण इतकी सवय आहे आणि त्या सवयीतून बाहेर पडणं कठीण होतं. आणि त्यासाठी स्वरूपी स्वरूपाचे व्हावे हा मार्ग उत्तमच आहे, म्हणजे जवळचा आहे, उत्तम आहे. पण परत तिथे थोडासा निसरडा मार्ग आहे, हे परत लक्षात ठेवायचं. तिथे साधकाला सद्गुरू तत्वम असी हा बोध देतात. सद्गुरू तत्व म्हणजे ते तत्व तूच आहेस, म्हणजे हे जे चैतन्य स्वरूप आहे ते तू चैतन्य स्वरूप आहेस हा बोध देतात. मग साधकाला त्याच्यावर काय, त्याच्यावर भाव आला पाहिजे, अहम ब्रह्मास्मी असं उपनिषदाच्या काळामध्ये मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे हा बोध साधकाकडे आला. म्हणजे मी चैतन्य आहे, ब्रह्म म्हणजे ते चैतन्य लक्षात घ्या. आता इथे निसरडा मार्ग कोणता, की देहभाव गेलेला नाही. देहभाव म्हणजे मी आहे हा भाव आपल्याला सतत आहे आणि मी चैतन्य म्हटलं तर काय होतं, अहंकारला खतपाणी मिळतं. पूर्वीचे रोमन राजे स्वतःला देवच म्हणायचे, मी देव आहे. सगळ्यात पूर्वीच्या काळातलं तर आपण जर पाहिलं तर रोमन राजे स्वतःला देव समजायचे, आम्ही देव आहोत.
आणि बाकीच्या लोकांनी आम्ही सांगतो त्याप्रमाणे ऐकलं पाहिजे. म्हणजे आता इथे अहम ब्रह्मास्मी म्हटलं तर तेही अहम ब्रह्मास्मी म्हणा, पण तो देहभावातून अहम ब्रह्मास्मी म्हटलं की त्याचा निसरडा मार्ग तो गोंधळ होतो. आणि म्हणून इथे हा ज्ञानमार्ग अचूक समजण्यासाठी सतत सद्गुरूंची साथ हवी, सद्गुरूंचा संग हवा, सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं आणि सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा समजून घ्यावं लागतं. हे सगळे प्रकारचे सद्गुरू आणि शिष्य समोरासमोर असले पाहिजे, जवळ असले पाहिजे, जसं सहवास असला पाहिजे. ह्या सगळ्या अंगातून ते मार्गदर्शन घेऊन तो ज्ञानमार्ग अनुसरता येतो. मग ह्याला अडचणीचा हा निसरडा मार्ग, ह्याला दुसरा मार्ग काय, तर त्याला तिथे सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरू हाच देव, हा दृढभाव शिष्याकडे असणं आणि त्याच्यातून स्वतःला सद्गुरूंप्रती समर्पित करणं. आता हा देहभाव समर्पित, आपण समर्पित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर इथे जे माझं माझं मला वाटतं आणि मी म्हणून जे वाटतं ते सर्व सद्गुरूंप्रती समर्पित करणं, स्वतःला समर्पित करण्याचा जो खरा म्हणजे आपला अहमभाव आहे की देहभाव आहे. देहभावाचं प्रगट रूप मी आणि माझं किंवा मलाच हवं. तर जे जे मी म्हणतो ते सर्व माझं म्हणतो ते सर्व सद्गुरूंचंच आहे, सद्गुरूंचंच आहे. हा भक्तिभाव तिथे आला. म्हणजे सद्गुरूंना केंद्रस्थानी ठेवून ही साधना करता येते. परत लक्षात ठेवायचं किंबहुना ती साधना अधिक सोपी आहे की जे सद्गुरूंच्या प्रती शरणागत असतात, सद्गुरूंचा प्रत्येक शब्द झेलतात, तिथे त्यांना प्रश्न पडत नाही की असं कसं सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणेच ते करणं. तिथे सद्गुरूंनी सांगितलं आणि आपली बुद्धी वापरायला गेलं तर तिथे उपयोग होणार नाही, मग तो देहभाव जाणार नाही. कारण तिथे सद्गुरू जे सांगतात म्हणजे साधनेच्या अपेक्षेत प्रत्येक वेळा सांगतात, हे सगळं गोष्ट सांगतो ते साधनेच्या अपेक्षेत आहे की सद्गुरू ज्या वेळेला साधनेतून अनेक मार्ग म्हणजे हा मार्ग दिलेला आहे की चैतन्य स्वरूप आहे की तेव्हा म्हणून हा आकलन होणं फार महत्वाचं आहे. आकलन काय, अनंत चैतन्य स्वरूप हे सत आहे, हा पहिला लक्षात घ्यायचं. अनंत चैतन्य स्वरूप हे अनंत चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे नेमकं काय की हे जे परमात्मा ज्याला आपण म्हणतो, परमेश्वर म्हणतो, ते अनंत चैतन्य स्वरूप अवस्थेमध्ये पहिली अवस्था, मूळ अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्या चैतन्य सागरामध्ये आता चैतन्य स्वरूप म्हणजे एखादी व्यक्ती वगैरे कोणी नाही, म्हणून परमेश्वरी मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती नाही असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ समजा मूळ अवस्था आहे, ते अनंत स्वरूप अथांग आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपात जी अनेक स्फुरण निर्माण झाली, जशा समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात, ते प्रत्येक स्फुरण हे जाणीव रूप आहे. परमेश्वराचं आनंद हे स्वरूप, जाणीव हे त्याचं रूप आणि शक्ती आहे त्याचा गाभा, असं जे जीवनविद्या सांगते त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. ते रूप आहे, रूप आहे म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, तेच जाणीव रूपाने प्रगट आहे. पण आता जाणीव रूपाने प्रगट आहे म्हटल्यानंतर ही जाणीव देहाच्या द्वारे साकार होते, देहाच्या आधारे प्रगट झाली. आता हे देहरूप धारण केल्यामुळे ह्या प्रत्येक जाणीवरूप तत्वाला निसर्गाचे नियम आहेत, मर्यादा आहेत, हे विसरता कामा नये. ते त्या स्वरूपाचंच अंग आहे, पण त्या रूपाला मर्यादा आहेत. तिथे अहम ब्रह्मास्मी म्हटलं तो गोंधळ का होतो, पण इथे आपण जे चैतन्य स्वरूप अनंत स्वरूप आहे आणि हे चैतन्य स्वरूपाला सद्गुरू भावातून पाहता आलं पाहिजे. आता इथे सद्गुरू आणि भक्त याचा अर्थच लक्षात. हे अनंत चैतन्य स्वरूप प्रत्यक्ष बोलत नाही, सांगत नाही, काही करत नाही, पण त्याचंच सर्व वर्णन किंवा त्याचंच ते जे जसं आहे ते सांगतं कोण, मार्गदर्शन कोण करतं, तर सद्गुरू करतात. म्हणजे ते अनंत स्वरूप सद्गुरू रूपातून साधकाला मार्गदर्शन करत आहेत. हा भाव जेव्हा शिष्याकडे असतो तो शरणागत असतो, सद्गुरूंचं रूप पाहतो आणि ते रूप पाहून ते अनंत चैतन्य स्वरूपच त्यांच्या मुखातून, त्यांच्या नजरेतून किंवा त्यांच्या देहातून प्रगट आहे
हा दृढ भाव जर शिष्याकडे असेल तर इथे सद्गुरू भक्ती किंवा सद्गुरूंना केंद्रस्थानी ठेवून हे साधना अधिक सोपी ठरते. कारण तिथे श्रद्धा येते, कृतज्ञता येते, नम्रता येते. हे गुण तिथे आपोआप येतात. कारण इथे शरणागत झाल्यामुळे साधनेच्या अपेक्षा लक्षात ठेवा की इथे साधना करत असताना सद्गुरूंना समोर पाहणं पहिली गोष्ट. साधनेला बसताना अशा साधकांनी सद्गुरू भक्तीतून जर साधना करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. तर प्रथम त्यांना सद्गुरूंचं रूप डोळे भरून समोर पाहता आलं पाहिजे, समोर जसे सद्गुरू बसलेले आहेत. दुसरं, सद्गुरू जे सांगतात ते ज्ञान त्याला आत्मसात करता आलं पाहिजे. ते अनंत स्वरूप आहे आणि ते जे अनंत स्वरूप आहे त्याचे आपण स्फुरण आहोत, म्हणजे त्याचं आपण अंग आहोत. सर्व विश्वातील सर्व देहधारण जिथे झालेलं आहे, देहाची धारणा जिथे झाली तिथे जी जाणीव आहे ती सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत, चैतन्य स्वरूपाची अंग आहेत. एक एक पॉइंट लक्षात घ्या तर साधना सोपी ठरेल. आता आपण सर्व रूपं आहोत, सर्व विश्वामध्ये सर्व मानवी देहाच्या अपेक्षा म्हणा, पशुपक्ष्यांच्या अपेक्षा सगळी रूपं आहेत आणि ही सगळी रूपं एका चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली असल्यामुळे ही सर्व रूपं मिळून हे एक कुटुंब आहे. हा भाव तिथे आला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे एका बाजूने बघायचं सर्वांकडे समत्वाने पाहता येतं. आपण सर्व चैतन्य स्वरूपाची रूपं आहोत. पण त्याचबरोबर आपण आता जिथे साधक आहेत ते शिष्य आहेत सगळे सद्गुरूंचे, तर तिथे सर्व शिष्याने एकच लक्षात ठेवलं की आपण ह्या सद्गुरू स्वरूपाची कुटुंब आहोत, अंग आहोत. आणि अंग असल्यामुळे सर्वांकडे आपल्याला समत्वाने पाहता आलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. आपलेपणाने पाहता येणं ही पहिली गोष्ट साधकाकडे. कारण इथे जितकं आपलेपणाने आपण पाहतो आधी स्वतःच्या आपल्या जवळच्या सर्व सद्गुरूंचे शिष्य असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी पाहताना तिथे आपलेपणाने पाहतो. जसं आपल्या कुटुंबामध्ये आपण आपलेपणाने पाहतो, आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई, आपले वडील, हे आपलेपण आहे. मी आपलेपण म्हणतो, माझे नाही म्हणत. परत लक्षात ठेवायचं. तो हा जो आपलेपणा येईल त्याच्यातून समत्वाने पाहता येतं. इथे कोणताही आपल्याला कोणाही बद्दल कसलाही भेद असता कामा नये. आणि तिथे सद्गुरू भावांना म्हणजे सद्गुरूंना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला ही साधना सोपी ठरते. कारण ही सगळी सद्गुरूंचीच रूपं आहेत, सद्गुरू स्वरूपाचीच रूपं आहेत. सद्गुरू व्यक्ती म्हणून लक्षात नाही घ्यायचं. सद्गुरू म्हणजे दिव्य स्वरूप, दिव्य शक्ती. त्या भावातून जेव्हा सत्शिष्य पाहायला लागतो तेव्हा तो जेव्हा साधनेला बसतो तेव्हा त्याला समोर सद्गुरू डोळे बंद केल्यानंतरही समोर स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट लक्षात. आता हे रूप पाहिलं तर रूप पाहिल्यानंतर ते अनंत स्वरूपाचं रूप आहे किंवा अनंत स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. हा दुसरा भाव तिथे आला पाहिजे. ते अनंत चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या अनंत चैतन्य स्वरूपाच्या रूपाला पाहता पाहता आपल्या हृदयात धरता आलं पाहिजे. किंवा आपण म्हणून जे आपलं अस्तित्व शरीराकडे पाहत असतो तिथे पाहता पाहता, इथे पाहता पाहता म्हटलं लक्षात घ्या. पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी बदलली पाहिजे. पाहायचं आहे, पाहताना ते चैतन्य स्वरूप आहे, अनंत चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या अनंत चैतन्य स्वरूपाचं आपण अंग आहोत. ते तत्व जे आहे समोर तेच तत्व आपल्या ठिकाणी किंवा आपण त्या तत्वाशी एकरूप आहोत. हा जो एकरूपतेचा भाव जेव्हा सद्गुरूंच्या प्रती येतो त्याला साधकाला मी पण कमी होतं. लक्षात घ्या. आपण जे आहे ते सद्गुरूंचं कार्य आहे. ह्या देहातून जे जे कार्य चाललेलं आहे ते सद्गुरूंच्या अधिष्ठानावर कार्य चाललं आहे की सद्गुरू भावातून कार्य सतत चाललं पाहिजे. मी करता उरता का म्हणजे जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे. जे जे करत असतो ते सद्गुरूंसाठीच करतो आहोत. ते जे जे करत असताना सद्गुरूंमुळे होत आहे. या तिन्ही अंगाने सद्गुरू भक्ती इतकी दृढ झाली पाहिजे की येता जाता त्या साधकाला सद्गुरू स्मरण अखंड झालं पाहिजे. हे अखंड स्मरण कधी होईल? जेव्हा शरणागत होतो तिथे कृतज्ञता असते,
तिथे नम्रता असते आणि सद्गुरूंप्रती अतिशय निष्ठा प्रकट होते आणि त्यावेळेला साधकाचं तिथे स्मरण सुरू होतं आणि त्यामुळे साधनेमध्ये बसत असताना सद्गुरूच्या प्रती एकरूपतेच्या भावातून जिथे हृदयाच्या ठिकाणी पाहिलं जातं, म्हणजे आता हृदयाच्या ठिकाणी पाहणं म्हणजे परत लक्षात शरीराच्या ठिकाणी म्हणते केंद्र कुठे हृदयात असेल, कधी तो कोणाला डोक्यात दिसेल, कुठे पाहत असं पाहण्यापेक्षा तेच तत्व संपूर्ण शरीराला व्यापून जात आहे या भावातून त्या तत्वाशी एकरूप होता आलं पाहिजे. म्हणजे जिथे आहे ते वाटत असतं ते सर्व सद्गुरूचंच आहे, सद्गुरूच आहे हा भाव जितका केंद्रस्थानी धरायला लागतो ते त्या भक्तीतून साधक पुन्हा निवांत होतो आणि त्या निवांत अवस्थेमध्ये तिची साधकाची जी जाणीव आहे ही जाणीव देहभावापेक्षातून वेगळी होऊन देहभावातून वेगळे पण तिथे येतं आणि जे आहे ते सर्व सद्गुरूच आहे ह्या भावामध्ये तो मग्न होतो. तिथेही एकरूपता असते. ते प्रथम दोन पण नंतर होतात एक. तिथे तू आणि मी असं सांगितलं. तिथे सद्गुरूंप्रती तू, सद्गुरू तू आणि शिष्य म्हणजे मी. हा तू आणि मी शेवटी मी तू मध्ये एकरूप झाला पाहिजे आणि उरला तर तूच उरला पाहिजेस आणि शेवटी तूही उरता कामा नये आहे ते एकच चैतन्य स्वरूपच आहे हा भाव तिथे प्रकट झाला पाहिजे. पण हे सगळं हळूहळू जितका अभ्यास करता करता जितका सद्गुरुभाव दृढ होत जाईल तेच डोळे उघडल्यानंतर जे जे कार्य केलं जातं तिथे सतत सद्गुरू स्मरणातून कार्य सुरू झालं पाहिजे आणि तिथे साधकाला ही साधना सोपी ठरते. एक दुसरा भाग असतो आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावातून प्रत्येक कृती ह्यात जाणीव. आपण म्हणजे पुन्हा एक लक्ष आपण म्हणजे ते देहभाव नाही ते सद्गुरू ज्ञानाचं अधिष्ठान असलं. आपण म्हणजे जाणीव आहोत म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहोत. चैतन्य स्वरूपाची ही जाणीव आहे म्हणजे सद्गुरू स्वरूपाची जाणीव आहे ह्या भावात त्याचं सगळं जीवन चालायला लागतं आणि तिथे डोळे उघडे करून सुद्धा त्याची साधना त्या कृतीमध्ये प्रत्येक कर्म हे सद्गुरू स्मरणातून होत असतं. आता ही शबरी आणि रामाचं जे उदाहरण दिलं जातं की शबरी ही वाट पाहत होती प्रभू रामचंद्रांची. तिच्यात सद्गुरूंनी तिला ते मार्गदर्शन केले. एक दिवस तुझ्याकडे राम येणार आहेत. तेव्हापासून ती रोज अगदी मार्ग तो साफ करून ठेवणं, फुलं आणून ठेवणं, फळं आणून ठेवणं आणि रोज तर कितीतरी वर्ष लगेच ते राम आलेले नाही समोर. त्याच्या मागचा बोध लक्षात ठेवा. आणि एक दिवस खरोखर श्रीराम तिला भेटायला आले तर त्या श्रीरामाच्या बोधामध्ये तिने प्रत्येक बोर सुद्धा चाखून ठेवलं होतं की त्याला गोडच बोर मिळालं पाहिजे. तिथं आंबट बोर मिळता कामा नाही हा त्याचा भोळा भाव असतो. तिथे श्री प्रभू रामचंद्र ती बोरं स्वीकारली असंच नाही. इथे साधनेचा प्रकार आहे. साधक हा शबरीसारखा आहे आणि राम म्हणजे सद्गुरू आहे. साधनेमध्ये रोज श्री प्रभू रामचंद्रांची ती वाट पाहत राहणं म्हणजे त्या स्वरूपाचा अनुभव येण्याचा साधकाने प्रयत्न करत राहणं आणि करता करता खरोखर एक दिवस हा साधक मी म्हणणारी ही जाणीव सहजपणे सद्गुरुमय होऊन जाते आणि त्या ती बोरं चाकली म्हणून म्हणजे जाणीवेतला आंबटपणा बाजूला जातो आणि गोडपणा तिथे प्रकट होतो. म्हणजे साधी गोष्ट जरी असली तर तिथे साधनेची ती एक अवस्था आहे हे लक्षात घ्यायचं असतं. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे की देहभाव कमी झाला पाहिजे आणि त्यासाठी सत्साधकाने खूप प्रयत्न केले पाहिजे. तिथे सद्गुरूंना 10 वेळा प्रश्न विचारले तरी चालतील पण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेता आली म्हणजे त्याचं आकलन झालं पाहिजे. लक्षात घ्या चैतन्य स्वरूप आहेच मी म्हणणारी ही जाणीव आहे. ही जाणीव त्या अनंत स्वरूपाची म्हणजे सद्गुरू स्वरूपाची जाणीव आहे आणि ह्या भावात सर्व जीवन जगता येणं त्यावेळेला त्या साधनेतून जेव्हा साधक जीवन जगतो त्यावेळेला त्याच्याकडे सद्गुणच प्रकट होतात. आता हे सद्गुण प्रकट होतात तिथे काय होत असतं परत लक्षात. सद्गुण प्रकट होतं म्हणजे देहभावाचं रूपांतर देवभावात होतं आहे ते सर्व सद्गुरूच आहे. हा सद्गुरू भाव तिथे प्रकट होतो की तिथे देवभाव प्रकट होतो. जो आहे म्हटल्यानंतर जे 3 त्रिगुण म्हणतो आपण सत्व रजतम त्यांचं सर्वांचं रूपांतर सात्विकतेमध्ये येतं
किंबहुना अशी अवस्था येते की तिथे तिन्ही गुणांतीत तो होतो. म्हणजे जे गुणात हे 3 गुण आहेत पण त्या गुणाच्याही पलीकडे साधकाची जाणीव शुद्ध झाल्यामुळे ती त्या गुणाच्या पलीकडे जाते म्हणून गुणातीत होणं किंवा त्याच्या अगोदर सात्विकता येणं. तिसरं गोष्ट असते की जे 6 षटविकार आहेत त्या षटविकारांचं परिवर्तन होतं. म्हणजे जो क्रोध आहे, आता आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6 विकार आहेत. त्याचा मूळ काय? हवेपणा आहे. सद्गुरूंप्रती शरणागतीतून साधकाच्या ठिकाणी त्याचा हवेपणा कमी होतो. जे सद्गुरूंच्या जे आपल्याला परिस्थिती प्राप्त होते की जे आपल्याला मिळतं ते फक्त ते सद्गुरूंमुळे झालेलं आहे. त्यामुळे तो साधक सहज स्वीकारतो. मला हे पाहिजे ते पाहिजे असं चालत नाही. कोणी असं बोललं तसं बोललं त्यात तो अडकत नाही. जे आहे ते सद्गुरूंच्यामुळे चाललंय आणि ते चांगलंच आहे, माझ्या भल्याच हिताचंच आहे ह्या भावात तो करत असतो. त्यामुळे त्याच्याकडचे असलेली जी वासनेचा अर्थ हवेपणा, तीव्र हवेपणा माणसाकडे असतो. आग्रह असतो की असंच हवं असंच हवं जे माणसं सर्वसाधारणपणे विचार करत असतात. त्याला वासना म्हटलेलं लक्षात ठेवायचं. आणि तीच वासना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या अंगाने जीवनात प्रवाहित होते. हवेपणाला म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे कामना तयार होते, मला अमुक एक गोष्ट हवी आहे, ही कामना असते. ती कामना पूर्ण होत नसेल तर मला क्रोध येतो. म्हणजे माणसाला वाईट वाटणं हाही क्रोध आणि रागाने आरडाओरडा करतो हाही क्रोध, म्हणून तिथे क्रोध होतो. पण ती कामना पूर्ण झाली तर त्याच्याकडे काम, क्रोध, लोभ निर्माण होतो. परत मिळावं असं वाटतं ना माणसाला. एकदा श्रीखंडाची वाटी मिळाली, एकदा आवडली, अजून श्रीखंड हो असं जे वाटतं ना परत, तर तो लोभ असतो की त्या गोडपणाचा लोभ असतो. ते पुन्हा पुन्हा मिळाल्यानंतर त्या लोभातून मोह निर्माण होतो की याच्याशिवाय मला काही दुसरा चालणार नाही, मला हेच हवं. आणि त्याच्याशिवाय त्यामुळे त्या विषयाचा मोह असतो माणसाला. अर्जुन मोहे गुंतला असं म्हटलं ना की आपले आई, माझे काका, माझे मामा, माझे गुरु हे माझेपणात मोह आहे तो सगळा. आणि त्यामुळे त्या मोह होतो आणि मोहातून पुन्हा पुन्हा तेच सुख करते. तर लोभ आणि मोह पूर्ण व्हायला लागला म्हणजे त्याच्यानंतर अधिक ती जाणीव किंवा माणसाकडे मद निर्माण होतो. माझ्यासारखं मी मोठा आहे असं जे माणसाला बरंच वेळ वाटतं. आपण कोणते वेगळे आहोत असं वाटतं, तो मद असतो. साधनेत पण पहिलं सावध, आपण कोणते वेगळे आहोत, लोकांना काय कळत नाही, आम्हाला कळतं. मद आहे तो, सगळी आपलीच अंग आहेत हा भाव लक्षात ठेवायचा. तिथे तो कमी आहे, तो जास्त आहे, मी श्रेष्ठ आहे, तो कनिष्ठ आहे, तो सगळं मद म्हणजे फक्त हुशारी करतो तो मद आहे नाही, हाही मद असतो. आणि जे आपल्याला हवं आहे ते दुसऱ्याला मिळालं म्हणजे ते द्वैत असतं, दुसरा आणि माझा त्याचा. आता एखाद्याला सद्गुरू जवळ घेतात, एखाद्याला सद्गुरू जवळ करत नाही तर मत्सर निर्माण होतो. असूया हा उपजत आहे माणसाच्या ठिकाणी, असूया ही उपजत आहे आणि असूयाच मत्सर रूपाने प्रकट होते. मनात येतं काय एवढं हे सद्गुरूंच्या जवळ हे कसे काय राहतात, आम्हाला काय मिळत, असा जो असतो तो मत्सर असतो. तसा मत्सरी साधकाच्या दृष्टीने घातक आहे की तोच मत्सर अधिक तीव्र झाला की द्वेष होतो, शेवटी द्वेषच करतो. लक्षात घ्या, गौतम बुद्धांचाच चुलत भाऊ देवदत्त, त्याच्याकडे सुरुवातीपासून गौतम बुद्धाबद्दल असूया होती. असूयेतून तो मत्सर कारण गौतम बुद्ध हा लहान भाऊ होता आणि देवदत्त हा मोठा होता. गौतम बुद्ध होण्यापूर्वी, जन्माला येण्यापूर्वी देवदत्ताला तो राजा आहे हाच भाव दिला गेला. कारण राजामुळे हा एकच मुलगा होता, राजाला मुलगा नव्हता, त्याच्याच भावाचा मुलगा म्हणजे तो हा देवदत्त होता. पण ज्या वेळेला हा जन्माला आला त्यावेळेला आपलं राजे पण गेलं, तर त्या असूया झाली, असूयेतून मत्सर निर्माण झाला आणि मत्सरातून शेवटी द्वेष निर्माण. शेवटी गौतम बुद्धाला ते बुद्ध झाल्यानंतर सुद्धा हाही तसा संन्यासी झाला, कारण गौतम बुद्ध कोण, मी असा होऊ शकतो असा भाव त्याच्या आला. आणि शेवटी त्याला अगदी त्याच्याकडे तो त्या पद्धतीने काहीच अभ्यास करत नव्हता आणि त्यामुळे शेवटी गौतम बुद्धाला मारण्याचा विचार करून तो वरून त्यांच्या अंगावर दगड मारण्यासाठी स्वतःच पडण्याबद्दल जी गोष्ट सांगितली जाते ते द्वेषाचं रूपात गेल्यामुळे म्हणजे अधोगती झाली. आणि म्हणून साधकांनी हे षट विकार ज्याला म्हणतात त्यांचं रूपांतर
षट गुणांमध्ये झालं पाहिजे. म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत, सद्गुरू स्वरूपाच्या अपेक्षेत प्रेमभक्ती असते आणि त्याच्या त्या दृष्टीतून त्याचं जीवनाकडे पाहताना, इतरांकडे पाहताना प्रीतीतून पाहतो. म्हणजे एकाच कुटुंबाची ही आपण सगळे आहोत त्या भावातून तो पाहतो. जिथे क्रोध आहे तिथे त्याच्या ठिकाणी शांती निर्माण होते, म्हणजे परिवर्तन, शांती स्वरूप सहिष्णुता, तिथे शांतीतून तो सहनशीलता त्याच्याकडे प्रकट होते. तृप्तीतून समाधान होते की चैतन्य स्वरूपाचा जो बोध निर्माण होतो की सद्गुरू स्वरूपाचा जो बोध होतो त्याच्यातून शांती, सहिष्णुता, तृप्तीतून समाधान निर्माण होतं. त्याचबरोबर पुढे विवेकातून संयम निर्माण होतो. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेत स्वरूपच आहे विश्वात जो एक, म्हणजे एकच स्वरूप आहे, एकच सद्गुरू स्वरूपाचे आपण आहोत. त्या सद्गुरू स्वरूपाच्या भावात त्याच्याकडे विवेकातून संयम निर्माण होतो. सद्गुरू स्वरूपाच्या अपेक्षेत सद्गुरूंचं जे स्वरूप आहे ते अथांग आहे, त्या अपेक्षेत आपण त्याचं एक सूक्ष्म अंग आहोत, ह्याच्यातून तिथे नम्रता येते. म्हणून विनयी स्वरूप सामंजस्य निर्माण होतं, समजून घेण्याची वृत्ती होते, सर्वांना समजून घ्यावं लागतं. आणि शेवटी आदर स्वरूप आपलेपणा त्या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रति आदर निर्माण होतो. म्हणजे प्रत्येकाचा आदर, सत्शिष्य हा सर्वांचा आदर करतो. लक्षात ठेवा, समोर जे जे येतील की जे जे आपले जवळची साधक आहेत किंवा बाहेरचे साधक आहेत, ते कोणत्याही पंथाचे साधक आहेत, त्या सर्वांचा आदर हा सत्शिष्याला होतो. म्हणून हे जे परिवर्तन आहे इथे चित्तशुद्धी आहे, लक्षात घ्या. आता हे परिवर्तन एका बाजूने साधनेतून होऊ शकतं, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने निरीक्षण परीक्षणातून आपल्या ठिकाणी आपण सद्गुरूंचे सत्शिष्य आहोत, म्हणजे त्यांचं अंग आहोत. तेव्हा ह्या सत्शिष्याचं कर्तव्य धर्म आहे की त्यांनी सर्वांकडे कसं पाहावं, कारण पाहण्याची दृष्टी कशी असली पाहिजे, आणि त्यासाठी स्वतःला जाणीवपूर्वक बदलत राहणं. म्हणजे ह्या दोन्ही अंगाने चित्तशुद्धी होते. आणि ह्या चित्तशुद्धीसाठी आपण सद्गुरूंचे जे सत्शिष्य आहोत त्या सत्शिष्याचं कर्तव्य फार मोठं असतं, जबाबदारी फार मोठी असते. कारण ह्या सत्शिष्याच्या ठिकाणी जर वर्तणूक सत्शिष्य म्हणून घेत असताना वर्तणूक जर चुकीची होते तर कळत नकळत सद्गुरूंनाच आपण, इतर लोक सद्गुरूंचंच काहीतरी बरोबर नाही असा विचार करतात. आता सद्गुरूंना तो फरक पडत नाही, पण इतरांना त्याच्यातून ह्या सत्शिष्याकडे पाहण्याचा किंवा त्या पंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा ठरतो, तिथे दोष दिला जातो. आणि त्याच्यातून जी प्रगती सद्गुरूंकडनं जे सर्वांना अधिक ज्ञान मिळालं पाहिजे, सर्वांचंही चित्त शुद्ध झालं पाहिजे, हा मार्गाला अडथळा निर्माण होतो. म्हणजे किती चुका होतात ते पहा की त्याच्यावरून अनेक काही परिणाम आपल्या वाट्याला येत असतात. आणि म्हणून सत्साधकाने आपल्या सद्गुरूंचं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानातून जीवन जगण्याचा परोपरीने प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरू पैमाल नेहमी म्हणायचं आहे की शिष्य असा असावा की त्या शिष्याला पाहून लोक म्हणा, हा तो वामनराव पैंचा शिष्य आहे, म्हणजे काय, तो सद्गुरूंचा शिष्य आहे. हे जेव्हा एखादे माणसं कौतुकाने म्हणतात त्यावेळेला सद्गुरू तत्वाचं किंवा सद्गुरूंचं हे जे ज्ञान आहे त्याचं महत्त्व वाढतं. कारण त्यामुळे अनेक इतर साधक सुद्धा तिथे आकर्षित होतात आणि त्यांचंही कोटकल्याण होतं. ते प्रचाराचा भाग नसतो, तर जास्तीत जास्त अधिकाधिक जी साधक वर्ग निर्माण होणं आणि त्याच्यातून अधिकाधिक लोक सुखी होणं हा बोध लक्षात घ्यायचा असतो. इथे प्रचार करण्याची आवश्यकताच नसते. खरं सांगायचं तर हा प्रचार शिष्याच्या वागण्यातून होतो. चांगला प्रचार होतो की अपप्रचार होतो, दोन्ही गोष्टी होतात. शिष्य म्हणून घेणारे लोक जर वेडेवाकडे वागत असतील तर अपप्रचारच असतो. पण तर शिष्य जर सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे वागण्याचा परोपरी, म्हणून सद्गुरूंना केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ आपण सद्गुरूंचे आहोत. मग आपलं वागणं हे सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या अंगाने चित्तशुद्धी आपल्याकडे झाली पाहिजे. त्याच्यातूनच पुढची प्रगती आहे हा बोध इथे लक्षात. कारण ह्या चित्तशुद्धीतूनच
अंतर्मनामध्ये जी प्रज्ञाशक्ती, अंतर्मनाचं कार्य म्हणजे प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं, तेच अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे तिथे कार्य सुरू होतं. म्हणजे सहज बोलती हाची उपदेश, ह्याच्या मागे ती सहज जे होत असतं ते दिव्य प्रज्ञाशक्तीतून होत असतं. आणि त्या दिव्य प्रज्ञाशक्तीचं स्मरण आपल्याकडे सहज व्हायला लागतं. दिव्य स्मरण म्हणजे ते सर्व जे आहे ते सद्गुरूंचं आहे, सद्गुरूमुळे आहे, सद्गुरूसाठी आहे. इथे अहंकार, देहभाव, देहबुद्धी, स्थूल अहंकार या सगळ्यांचा नाश होत जातो. तिथे कमी कमी त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो आणि तिथे देवभावातून साधकाची वृत्ती निर्मळ होते. ते देवभाव निर्माण होतो. म्हणजे सद्गुरुभाव आणि देवभाव परिणामाच्या दृष्टीने एकच आहे, लक्षात ठेवायचं. इथे ज्ञानमार्गातून देवभाव आणि भक्ती मार्गातून सद्गुरुभाव तयार होतो. आणि म्हणून सद्गुरुभाव हा साधकासाठी सरळ मार्ग आहे. पण तिथे साधकाने तिथे सद्गुरूंप्रती पूर्ण शरणागती किंवा सद्गुरूंप्रती निष्ठा ही असली पाहिजे. की सद्गुरूंचं ज्ञान, आता इथे निष्ठा म्हणजे परत काय ते लक्षात घ्या. आता ह्या विश्वामध्ये अनेक साधू संत आहेत, अनेक आपापल्या परीने ते मार्गदर्शन करत असतात. आणि हे मार्गदर्शन करताना काही साधकांच्या मनावर त्यांनी काय सांगितलं हे कळतं की हे असे सांगतायत, ते तसे सांगतायत. इथे ऐकून घ्यायला काही हरकत नाही, त्यांना उडवून काय द्यायचं नाही. कोणी त्यांना दुसरा शिष्य तिकडे दुसऱ्या पंथातला शिष्य सांगत की आमच्या सद्गुरूंनी असं सांगितलं तसं सांगितलं. तर तो मार्ग एक वेळ वेगळा असू शकतो, पण तो मार्ग जरी त्यांनी सांगितला तरी ह्यांनी आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला तो मार्ग सोडायचा नसतो. समजून घ्या, ते काम छान आहे म्हणायचं. पण आपल्या सद्गुरूंनी सांगितलं तोच मार्गाने ती साधना झाली पाहिजे हे परत लक्षात. तिथे निष्ठा म्हटले. सद्गुरूंनी सांगितलं तिथे पूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे आणि तो मार्ग आपल्याला सोडायचा नाही. इतर गोष्टी आपण फक्त समजून घेण्याच्या अंगाने पाहू शकतो, कारण सगळे मार्ग शेवटी स्वरूपानुसंधानासाठीच असतात. स्वरूपाचं अखंड स्मरण ते स्वरूपानुसंधानातून जीवन जगण्यासाठी असतात. आणि त्यामुळे सद्गुरूंप्रती श्रद्धा यावी, निष्ठा यावी. आणि आपलं काहीतरी चुकतं आहे किंवा चुकत असेल तर सद्गुरू येऊन मोकळेपणाने सांगून टाकायचं, माझ्याकडनं ह्या कृती चुकत आहेत किंवा माझ्याकडे त्याप्रमाणे म्हणजे ते लपवायचं नाही आहे काही. खरा साधक हा सद्गुरूपासून काही लपवत नाही. त्याच्या मनात आलेले इष्ट अनिष्ट विचार तो येऊन मोकळं करतो. मोकळं करणं तिथे विचार सांगायचं कशासाठी, मनातल्या अनिष्ट विचार असतील, नकारात्मक विचार असतील ते त्यांना येऊन मोकळं करून टाकायचं. मी त्यांना सांगितलं की आपण मोकळे जातो. हा जो बोध आहे लक्षात घ्या. हे लहान बालकासारखी जी बालकृती म्हणतो की आईकडे लहान मूल सगळं काही मोकळेपणाने सांगतं. मोकळं सांगतं म्हणजे सुसू झाली, शिशी झाली ते त्याला लाज वाटत नाही, आईला कसं सांगू, साधी गोष्ट. पण इथे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक भावना किंवा काही गोष्टी आपण असे वागलो ते आपल्याला कळतं, नंतर हे चुकलं, आपला अहंकार तिथे आला, तो सद्गुरूंना सांगून मोकळं करणं. कारण तिथे मनाचं शुद्धीकरण आहे. तिथे सद्गुरूंना पुन्हा मार्गदर्शन करून घेणं. म्हणजे चांदीचं भांड ज्यावेळेला काळं काळं पडतं त्यावेळेला परत घासावं लागतं, मग त्यासाठी चिंच विजय चमकतं. पण काही दिवसांनी तसंच ठेवा, परत वातावरणामुळे काळ होतं. तसं बाहेरच्या जगातल्या अनेक चांगल्या वाईट घटनेचा परिणाम साधकाच्या जाणीवेवर होत असतो. आणि त्यावेळेला पुन्हा पुन्हा घासून घेता आलं पाहिजे. म्हणजे सद्गुरूंकडे जाऊन पुन्हा पुन्हा विचारून पुन्हा पुन्हा त्यांचं मार्गदर्शन घेऊन परत म्हणून साधना ही एका दिवसाची नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत असावी लागते. लक्षात ठेवा. मला एवढं कळलं म्हणजे झालं असं नाही. इथे दुसरं एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त सद्गुरूंकडे आपल्या प्रपंचातले प्रॉब्लेम सांगितले ते पूर्ण होतं म्हणजे बाद झालं, मला आता आणखी काय करायची गरज नाही, सद्गुरूंना सांगितलं बाद झालं, असं तो भाग नाही. तिथे आपल्याला सुधारण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना सांगायचं आहे. सद्गुरूंना सांगितल्यानंतर सगळी कामं होतील न होतील हा वेगळा भाव असतो. पण फक्त माझं आता प्रपंचातलं काम होतंय, मला ही अडचण सद्गुरूंना सांगावी, सांगू नये असंही नाही, तेही सांगावं. पण फक्त तेवढ्यासाठी मी सद्गुरूंकडे आलेलो नाही, ते आपल्याला चित्तशुद्धी झाली पाहिजे हा बोध असला पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी हे सगळे सद्गुण निर्माण झाले. दुसऱ्या अंगाने हे सद्गुण कसे, प्रत्येकाकडे समत्वाने पाहणं, म्हणजे सर्वत्र समत्वाने पाहता आलं पाहिजे की समता.
सभ्यता, प्रत्येकाचा आदर करणं, हे मगाशी सांगितलं त्याचीच वेगळी रूप आहेत, वेगळ्या शब्दात सांगितले. तिथे सभ्यता हवी म्हणजे प्रत्येकाचा आदर करणं. सहिष्णुता म्हणजे सहनशीलता, आपल्याकडे आपल्याला अनुकूल प्रतिकूल कोणती परिस्थिती असली किंवा समोरचा म्हणून कसाही सांगत असेल तरी आपल्या मनामध्ये अजिबात राग किंवा चीड येता कामा नये. सहजपणे आपल्याला ती ऐकून घेता आलं पाहिजे, अगदी प्रसन्न चित्ताने, लक्षात घ्या. म्हणून तिथे सहिष्णुता आहे. म्हणून तिथे समता, सभ्यता, सहिष्णुता. दुसरं सामंजस्य वृत्ती असली पाहिजे. म्हणजे मगाशी सामंजस्य वृत्ती की समजून घेता आलंय, समोरचा म्हणून असं का बोलतो, काही लोकांना ज्ञानच नसतं म्हणून तो बोलतो, म्हणून त्याच्याबद्दल करुणाच असली की याला सद्गुरूच्या कृपेने बुद्धी मिळू दे म्हणून शांत बसा, एवढं लक्षात ती सामंजस्य वृत्ती. नंतर हा कोण समजतो आपल्याला, असा करतो तसा इथे जायचं कारण नाही. कृतज्ञता असली पाहिजे. इथे सर्वांप्रती कृतज्ञता, इथे फक्त सद्गुरूप्रती कृतज्ञता आहे आणि इतरांप्रती कृतज्ञ नाही तर ते चालणार नाही. कारण सर्व रूप एका चैतन्य स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक रूपाचा आपल्यावर कुठेतरी उपकार होतच असतो, कळत न कळत. आपल्याला माहीत नाही पण आपल्याला ह्या सर्वांचा मुळे आपलं जीवन चालू आहे हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणून तिथे कृतज्ञता असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे. लवचिकता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फिट होता आलं पाहिजे. त्या रबर कसं लवचिक असतं ना, कुठे टाकलं तरी बसतं, तसं आपल्याला कुठच्याही परिस्थितीत फिट बसता आलं पाहिजे. म्हणजे आम्हाला असं झालं तर आम्ही राहतो असं नाही, जिथे आहात तिथे तुम्हाला लवचिक झालं पाहिजे. म्हणून तिथे कृतज्ञता, लवचिकता आणि समाधान या सर्वांचं रूपांतर समाधानात असेल. म्हणजे चित्ती असो द्यावे समाधान असं जे सांगितलं जातं तो समाधान. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. इथे दोन वाक्य वेगळ्या लक्षात घ्या. ठेविले आनंद तैसेचे राहावे असं म्हटलं आणि दुसरं चित्ती असावे समाधान म्हणजे ठेवलं बघूया आम्ही आहे ते बरे आहेत असं म्हटलं ते योग्य नाही. तिथे आपल्याला प्रगती साधायची. पण ठेविले आनंद तैसे राहावे याचा दुसरा अर्थ चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे आपल्याला चित्तामध्ये सतत समाधान असलं पाहिजे आणि समाधानी वृत्ती तिथे प्रगट होणं ही फार महत्त्वाची. कारण समाधान हेच मोठं धन आहे. हे सगळं जे होतं चित्तवृत्ती ज्यावेळेला सुधारते किंवा त्याच्यातून तिथे चित्तवृत्तीमध्ये सगळ्या बाजूने आपल्या ठिकाणी सद्गुण निर्माण होतात तर तिथे प्रगट होतं ते समाधान प्रगट होतं. आणि ह्या समाधानाला एकच भाव असला पाहिजे, आहे ते सर्व ईश्वरत्वाच्या भावनेतून पाहतो. ही जाणीव आहे, ही त्या अनंत दिव्य अनंत स्वरूपाची दिव्य जाणीव आहे. हा ईश्वरत्वाचा भाव असला पाहिजे, आहे ते दिव्य आहे म्हणजे देवत्वाचा भाव. म्हणून हे सगळे 9 गुण आपण म्हणतो की 9 गुणांचा हा रत्नहार आहे. तो साधकाच्या जाणीवेत प्रगट झाला पाहिजे तेव्हा चित्तशुद्धी झाली म्हणून समजा. आणि ही जी चित्तशुद्धी होते त्याच्यातून अंतर्मनाचं जे रूपांतर होतं, जी सहज असलेली प्रज्ञाशक्ती दिव्यत्वातून ती प्रगट व्हायला लागते. तिथे दिव्य प्रज्ञाशक्ती प्रगट होते. या दिव्य प्रज्ञाशक्तीला सहजपणे पुन्हा आतून ज्ञानाचा पुरवठा व्हायला लागतो. जे जे सद्गुरूंकडून ऐकलेलं आहे की त्याच्यातून चिंतनातून अधिक अधिक वेगळ्या वेगळ्या विविधतेने हे ज्ञानाचा आविष्कार त्या शिष्याकडनंही सुद्धा व्हायला लागतो. आणि त्या शिष्याकडे ज्यावेळेला होतो त्यावेळी ती दिव्य प्रज्ञाशक्ती प्रगट झाली म्हणून सांगतो. म्हणून हे सगळं चिंतन जे आहे ते साधकाने प्रयत्न करत राहायचं आहे. परत ते लक्षात ठेवायचं आहे, करणं हे आपल्या हातात आहे. करते पण सद्गुरूकडे द्यायचं. आणि जो परिणाम कधी होणार हो आमची चित्तशुद्धी विचार नको करू, तू करत राहा, अभ्यास करत राहा. तेव्हा कर्मफळाची आसक्ती येता कामा नये. आता आपण म्हणतो अरे इतकी वर्ष झाली बा अजून आम्हाला काय कळत नाही, कधी होणार, अभ्यास करत तिथे कधी होणार नाही. सद्गुरू कृपेने सगळं होणार हा सकारात्मक विचार असेल म्हणजे निराशा येत नाही. नाहीतर जमत नाही. कारण काय होतं, देहभाव बाजूला जाईपर्यंत हा देहभाव इतका चिकटलेला आहे, खोल आहे, मुळं अगदी खोल आहे आतमध्ये. ती जाण्यासाठी फार अभ्यास करावा लागतो. पण एकच अभ्यास सोपा ठरतो तो म्हणजे सद्गुरू भक्ती. सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व अंगाने शरणागत होत राहणं. तिथे अखंड सद्गुरू स्मरणातून प्रत्येक कर्म होणं. कर्म सद्गुरू स्मरणातून व्हायला पाहिजे. म्हणून इथे कर्मयोग म्हटलं जातं की करता सद्गुरू
आणि कर्मफळही सद्गुरूचं. इथे कर्म करणं हे साधकाच्या हातात आहे, त्यालाच कर्तव्य धर्म म्हटलं. त्याच्या वाटेला असलेलं कर्म दोन कर्तव्य धर्म झाले. एका बाजूने सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून कर्म त्याचा अभ्यास करणं हा त्याच्यासाठी कर्मयोग आहे. ज्याला आपण म्हणतो की सतत ते स्मरणावर असला की त्याचं ते कर्म आहे आणि त्याच्या वाट्याला आलेलं कर्म तो करत राहणं सद्गुरू स्मरणातून हा एक कर्मयोग आहे. म्हणजे कर्मयोग दोन आहेत. एक ज्ञानाच्या अंगाने ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी अभ्यास करत राहणं हाही कर्मयोग, आणि दुसरं म्हणजे व्यवहारामध्ये जीवनाच्या अपेक्षेत आपल्याला जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म प्रामाणिकपणे करत सद्गुरू स्मरणातून करत राहणं. त्याच्यातून चांगले वाईट परिणाम जे येतील, अनुकूल आलं तर सद्गुरू कृपा, प्रतिकूल आलं तर सद्गुरूंची इच्छा, अशी स्वीकारता आली पाहिजे. सद्गुरूंची इच्छा आहे स्वीकार. तिथे हे असं कसं झालं विचारू नकोस. जे झालं आहे त्याच्यातून अधिक चांगलं होणार आणि चांगल्यासाठी ते होत आहे या भावातून ते कर्म परत करायचं. म्हणजे ते माझं इथे अजिबात राहिलं नाही, राहता कामा नाही. जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे हा बोध तिथे असला पाहिजे. आणि म्हणून चित्त शुद्धीकरण होणं, हे शुद्ध चित्त होणं हे साधकाचं पहिलं ध्येय असलं पाहिजे. आत्मसाक्षात्कार हा चित्तशुद्धीच्या द्वारे होतो किंवा आत्मसाक्षात्कारातून चित्त शुद्ध होतं. दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. पण चित्तशुद्धी झाल्याशिवाय साधना होत नाही आणि साधना झाल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. त्याशिवाय दिव्य प्रज्ञा जागृत होत नाही. त्यामुळे दिव्य प्रज्ञा जागृत होण्यासाठी चित्तशुद्धी व्हावीच लागते. आणि त्यासाठी साधकाने आपल्या ठिकाणी जे दोष आहेत ज्याचं त्याने दोष पाहता आलं पाहिजे. नाही पाहता आलं तर सद्गुरूंकडे विचारून ते दोष स्वीकारायचे. सद्गुरूंचा घड्या शिक्षकाचे बोलले असं म्हणता कामा नाही. सद्गुरूंना प्रामाणिकपणे विचार, माझ्याकडचा दोष सांगा. पटकन सद्गुरू सांगणार नाही का, काहीतरी भक्ती करतो ती बरी आहे, नाही तर भक्ती करून सोडून जाणार, मला दोष सांगतात निघून जातो. असं होतं. बरेच लोक ज्या सद्गुरू सांगले हे असं नाही. चांगले साधक सद्गुरूंना सोडून जातात आणि सद्गुरूंना ते आवडत का नाही, कारण त्याचा फायदा होत नाही. जो सद्गुरूंना सोडून जातो त्याचा काही भाव भलं झालं असं कधी होत नाही, उलट त्याची अधोगतीच होते. कारण त्याला जे करायचं आहे ते तिथे तो आधीच अजून सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याला जर सद्गुरू झालं तुझं हे चुकतंय ते चुकतं तर हा निराश होतो आणि तो लांब होतो. आपला आता मला जमणारच नाही म्हणून तो सोडून देतो. असे अनेक साधक नंतर ह्या सद्मार्गाला येऊन सुद्धा लांब गेले. त्यांचं दुसरं म्हणावं होतं ते अशुभ प्रारब्धच ठरतं. आणि म्हणून सद्गुरू पटकन कोणाच्या चुका सांगत नाहीत, पण खरोखर एखादा अगदी पुन्हा पुन्हा विचारून अगदी खरोखर मनापासून स्वतःला सुधारण्याचा जो प्रयत्न करत असतो तेव्हा त्यांना विचारल्यानंतर सद्गुरू खरं ते सांगतात. फार जपून सांगतात, गोंजारून सांगतात. त्यामुळे पटकन सांगतात हे तुझं चुकतं असं कधी म्हणत नाही. म्हणून साधकाने प्रामाणिकपणे एक तर विचारावं किंवा आपलं निरीक्षण परीक्षण करून जीवनाकडे आपलं निरीक्षण परीक्षण करावं. तेव्हा कळतं आपला देहभाव कसा मस्तपैकी, त्या देहभावातून आपलं सगळं जीवन चाललं आहे. तिथे मी आणि माझं सगळं चाललेलं असतं की मलाच हवं हा जो बोध आहे तिथे हा देहभाव असतो. आणि जेव्हा जे आहे ते सद्गुरूंचं आहे, जे प्राप्त झालं ते सद्गुरू कृपा तरी आहे किंवा सद्गुरूंची इच्छा आहे, त्या भावातून तो जेव्हा जीवन जगायला लागतो तेव्हा त्याच्याकडे कर्मयोगी होतं, बुद्धियोगही असतो. साधनेतून बुद्धियोग आणि कर्मातून कर्मयोग. आणि हे दोन्ही ज्या गोष्टी एकत्र व्हायला लागतात तेव्हा त्या साधकाची उच्चतम अवस्था निर्माण होते. साधकाची म्हणजे साधकाच्या जाणीवेची. साधक हा व्यक्ती नाही राहत तर तो शक्ती रूपाने कार्यरत होतो. कारण सद्गुरू शक्ती आणि ही सुद्धा व्यक्ती म्हणता स्वतःही सद्गुरूच्याशी एकरूप होऊन तोही शक्तीस्वरूप होतो. ही जेव्हा अवस्था साधकाकडे तर तोच पुढच्या पिढीसाठी सद्गुरू रूपाने कार्यरत होत असतो. असं हे जीवनाचं जे गणित आहे ते प्रत्येकाने साधकाने समजून घ्यावं आणि त्याच्यानं आपली प्रगती साधावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.